नमस्कार. आज आपण मुख्यत्वे एक मुद्द्यावर बोलणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मोबाईल वाटप होणार आहे, अशी जोरदार चर्चा सर्वत्र सध्या चालू आहे. सोशल मीडियावर या चर्चेने धुमाकूळ घातलेला आहे. बरेच यूट्यूबर्स यावर व्हिडिओ बनवत आहेत की मोबाईल मिळणार आहे, फॉर्म आले भरा, कुठे भरायचे फॉर्म, कधी भरायचे फॉर्म. बऱ्याच गोष्टींना खूप चर्चा आलेल्या आहेत, खूप चर्चा या गोष्टीवर चालू आहेत. त्यामुळे बऱ्याच बहिणींमध्ये खूप संभ्रम झालेला आहे की फॉर्म कुठे भरायचा, काय करा. तर या विषयावर आपण आता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा. तर की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थींना, ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत, मिळत आहेत, त्या सर्वांचे आपण एक सर्वत्र अभिनंदन करूया की ज्यांना 5ही हप्ते मिळालेले आहेत. म्हणजेच जवळजवळ 7,500 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्या महिला खूप खुशी आहेत आणि इथून पुढेही त्यांना 4 हप्ते जे आहेत ते शिल्लक राहील ते सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे वर्षाचे 9 हप्ते या योजनेअंतर्गत मिळणार आहेत सर्व महिलांना. 9 हप्त्यांचे जवळजवळ 13,500 रुपये या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला मिळणार आहेत या पूर्ण वर्षामध्ये. तर त्याची जी मेन तरतूद आहे आर्थिक सहाय्याची किंवा अर्थ खात्याने यासाठी पूर्ण तरतूद करून ठेवलेली आहे. त्यामुळे हे पैसे तुम्हाला नक्की मिळून राहणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी सुद्धा घाबरण्याची गोष्ट नाही. ज्यांचं अप्रुव्हल मेसेज आलेला आहे त्यांनाही पैसे नक्की मिळणार आहेत. तर फक्त काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पैसे कदाचित मिळायचे राहिलेले असतील. जसं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक सीडिंग. ज्यांचं बँक सीडिंग राहिलेलं आहे त्या महिलांचे पैसे फक्त जमा व्हायचे शक्यतो राहिलेले आहेत, किंवा ज्यांचे जॉईंट्स अकाउंट आहेत किंवा ज्यांचे अकाउंट्स ॲक्टिव्ह नाहीत, अशा बऱ्याच गोष्टींमुळे या महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत. पण त्यांना अप्रुव्हलचा मेसेज आलेला आहे, तर त्यांनी काळजी करायची गरज नाही. आणि अगर त्यांचं अजून सुद्धा बँक सीडिंग होत नसेल तर तुम्ही मी सांगतोय ती एकच ट्रिक करा, तुमचे पैसे 100% मिळून जातील. आणि ती ट्रिक तुम्हाला आजच्या आजच करावी लागेल. ठीक आहे, समज गया. कारण 10 तारीख येणार आहे, तर 10 तारखेनंतर कदाचित ते लांबू शकतं. तर त्याच्या आधी तुम्ही काय करा की आजच्या आज आपल्या गावातल्या पोस्टमध्ये जावा, पोस्ट ऑफिसमध्ये जावा आणि IPPB अकाउंट बँकेमध्ये, म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, यामध्ये अकाउंट काढा. हे खाते तुमचे 24 तासाच्या आत बँक सीडिंग होऊन जाते, आधारला लिंक होऊन जाते. तर त्यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. फक्त 200 रुपये ते अकाउंटमध्ये भरा आणि तुमचे अकाउंट तिथे ओपन करा. 100% तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. तर हे केल्यानंतर तुम्हाला दुसरे कुठल्याही बँकेत जायची गरज नाहीये, नाही कुठले तुम्हाला खाते वगैरे चेक करण्याची, ऍक्टिव्ह करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एवढेच करा की पोस्टामध्ये खाते काढा, तुमचे पैसे तुम्हाला इझिली मिळून जातील. तर आता आपण आपल्या मेन विषयावर परत येऊया की मोबाईल वाटप, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोबाईल वाटप होणार, ही चर्चा सुरू कुठून झाली. तर त्याचा आपण मुख्यत्वे बघूया की आपल्या राज्याचे जे उद्योगमंत्री आहेत उदयजी सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यांनी, तुम्ही फोटो बघू शकता की महिलांना मोबाईल वाटप केले, असा हा फोटो सर्व सोशल मीडियाला फिरत आहे की मोबाईल वाटप सुरू झालेले आहे. रत्नागिरी जिल्हा पहिला जिल्हा ठरला की ज्यांनी मोबाईल वाटप केले. उदय सामंतनी सुद्धा याचा उल्लेख केला की रत्नागिरी हा पहिला जिल्हा आहे की जिथे मोबाईल वाटप सुरू झाले. पण ही मोबाईल वाटप कशा पद्धतीने झाली हे सुद्धा जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता मी तुम्हाला सांगतो की हे मोबाईल वाटप कशा पद्धतीने झाले. तर महाराष्ट्र शासनाचं एक अभियान आहे उमेद अभियान म्हणून. उमेद अभियान अंतर्गत ही मोबाईल वाटप झालेली आहे. तर याचा एक महाराष्ट्र स्कीम आहे की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. आता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान काय आहे हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात सन 2011 मध्ये केली. महाराष्ट्र राज्यातील सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पसंतीची संस्था नोंदणी अधिनियम असं करण्यात आले. ही पूर्ण माहिती बघा की 34 जिल्ह्यामध्ये आणि 351 तालुक्यामध्ये ही योजना कार्यरत आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावर योजना कार्यरत आहे. या अंतर्गत
या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा या तालुक्यातील महिलांना, त्यात सुद्धा फक्त ज्या CRP या पदावर नियुक्त असलेल्या महिला आहेत, या महिलांना फक्त हे मोबाईल वाटप झालेलं आहे. हे CRP म्हणजे काय, त्यांची कार्यपद्धती कशी असते हे आपण पाहूया. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की ग्रामीण भागातील गावामध्ये समुदाय संसाधन व्यक्ती वर्धिनी 5 वर्धिनीची एक टीम, म्हणजे 5 वर्धिनीची एक टीम असते ही CRPची, की जी 15 दिवस गावफिरच्या माध्यमातून गाव प्रवेश केला जातो. वंचित कुटुंबातील महिलांचे स्वीय सहायता गट स्थापन केले जातात, म्हणजेच ते बचत गट स्थापन करून दिले जातात त्यांना. त्यांच्या सहाय्याने महिलांना बचत गटमध्ये इन्व्हॉल्व्ह केले जाते आणि स्थापित गटांना सक्षम व बळकटीकरण करणे उर्वरित हे सुद्धा त्यांचं काम आहे. म्हणजेच काय की बाबा सक्षम त्या गटांना अर्थसहाय्य पुरवणे किंवा त्यांना गायडन्स चांगल्या पद्धतीने करणे, या CRP महिलांचं हे काम असतं. हे गोष्ट लक्षात घ्या की CRP म्हणजे काय, समुदाय संसाधन व्यक्ती, म्हणजेच काय, जे आपल्या गावामध्ये बचत गट चालतात. बचत गट असे खूप बचत गट असतात. त्या खूप बचत गटांना एक दिशानिर्देश करण्यासाठी किंवा त्यांना फंडिंग उपलब्ध करून देण्यासाठी किंवा त्यांना गायडन्स करण्यासाठी CRP ही व्यक्ती असते, म्हणजे महिलाच असतात. त्या समुदाय संसाधन व्यक्ती असतात त्या महिला, आणि त्या महिला या बचत गटांना मदत करतात की कशा पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना फंड उपलब्ध होतील. आणि शिवाय दुसऱ्या महिलांना सुद्धा ह्या बचत गटामध्ये जॉईन करतात, घरोघरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून या महिला बचत गटासाठी महिलांना प्रेरित करतात. तर अशा महिलांना आता यामध्ये फक्त अशाच महिलांना फक्त यामध्ये मोबाईल वाटप करण्यात आलेली आहे आणि ती क्वांटिटी जवळजवळ 2400 मोबाईल वाटप करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने ही वाटप झालेली आहे आणि ह्या महिलांना त्यांचे 2023-24 या वर्षातील कार्याअंतर्गत, म्हणजे त्यांची कामगिरी पाहून हे मोबाईल वाटप झालेलं आहे. आणि याचा एक लॉजिक पण गव्हर्नमेंटनं, सरकारनं सांगितलेलं आहे की या महिलांना जेव्हा काम करत असतात त्यावेळी त्यांना त्यांच्या मुलाचा किंवा नवऱ्याचा मोबाईलचा वापर करून ते काम करत होतात. म्हणजेच काय की त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा मोबाईल नव्हता, असं गव्हर्नमेंटचं, सरकारचं लॉजिक आहे. तर त्यासाठी त्यांना स्वतःचा मोबाईल असावा, ह्या उद्देशाने या महिलांना मोबाईल वाटप करण्यात आली. आता ही जसं उदय सामंतांनी सांगितले सुद्धा की रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे, ही राज्यभर सुद्धा होणार आहे आणि अशी मागणी होत आहे की संपूर्ण राज्यात करावे. आणि याबद्दल पण अजून काही अधिकृत माहिती आलेली नाहीये की संपूर्ण राज्यात ही होईल नाही होईल, पण करावे अशी मागणी सतत होत आहे आणि ते कदाचित होईल सुद्धा अशी शक्यता सुद्धा आहे. तर ही तुम्ही न्यूज पाहू शकता की उद्योगमंत्री उदय सामंतजींनी राजापूर तालुक्यामध्ये CRPना मोबाईलचे वाटप केले, ही ती न्यूज आहे. सकाळमध्ये ही छापून आलेली होती न्यूज आणि ह्याच न्यूजचा वापर बऱ्याच युट्यूबरनी फेक वापर करून लाडकी बहीण योजनेशी याच्याशी संबंध जोडला आणि सर्व महिलांना मोबाईल मिळाला अशी अफवा पसरवली. तर अशा पद्धतीने ही पूर्णपणे अफवा आहे, याच्यावर तुम्ही कोणी विश्वास ठेवू नका. पण नक्कीच यांचा ज्या CRP महिला आहेत त्यांना यांचा फायदा होणार आहे. तर ज्या CRP महिला असतील त्यांच्याबाबत ही फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्येच त्यांना फक्त सध्या मोबाईल वाटप झालेलं आहे, ती त्यांचे कार्य पाहून. आणि अदर जिल्ह्यांमध्ये होईल का नाही अजून याची शाश्वती नाही, किंवा ते होऊ शकतात, नाही होऊ शकत, त्याबद्दल अजून कोणताही GR आलेला नाही. आपण या विषयावरती सर्व माहिती पाहिलेली आहे. तर सर्व युट्यूबरनी पण याचा विचार केला पाहिजे की कोणतीही अशा पद्धती अफवा पसरवताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या लाडक्या बहिणीची यातून खूप मोठी फसवणूक होऊ शकते. आपल्या बहिणी या आपल्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी या फसवेगिरीला बळी पडू शकतात. बहिणींकडून फॉर्म भरण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी पैसे उकळून घेतले जाऊ शकतात. पैशांची फसवणूक त्यांच्याकडून होऊ शकते. तर अशा पद्धतीने कोणीही लाडक्या बहिणींनी या मोबाईल मिळण्यासाठी, कुठेही फॉर्म भरण्यासाठी कशीही काही चौकशी करू नये किंवा कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये, हीच फक्त माझी अपेक्षा आहे. आणि अशाच पद्धतीने सत्य व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.